अरे तुम्हाला सांगतो नदीत गर्दी म्हटलं तर एकच देऊळ ती म्हणजे पंढरपूर. या नदीत गर्दीच गर्दी, नुसती गर्दी, दुसरं काय सांगणार. पंढरपूरला आलो आणि पंढरपूरच्या म्हशी दिसली नाही रे, असं कधीच होणार नाही, शक्य नाही हो. बघा कसा म्हशीला गोळका आहे नुसता, मेंढरावानी गोळका. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे बघा तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि सकाळ सकाळ बघा उठून आता मी कॉलेजला चालू आहे, कारण आज शनिवार आहे त्यामुळं लवकर कॉलेज आहे. त्यामुळे आता ह्याला घेऊन चाललो आहे बघा, ह्याला आता वाटेत सोडायचं आहे आणि मग मी आता सरळ तिथं त्याच वाटेनं जाणार आहे, पण ह्याला सोडून मग जाणार आहे मी. तर बघा आता ह्याला सोडला आणि आता मी जायचं आहे, सरळ निघालो बघा आता आपल्या कॉलेजच्या वाटेनं त्याला सोडून तिथं. आणि जाता जाता म्हटलं बघा सकाळ सकाळ जरा तुम्हाला जावं नजारा. बघा सूर्य कसा चमकायला आलाय नुसता. तिथून डायरेक्ट बघा आपण आत्या घरी चाललोय. आत्या घरनं बघा आता कॉलेज सुटून मग आत्या घरी गेलो होतो आणि तिथं गाडी लावून मग आता आपण चाललोय बघा सरळ पंढरपूरच्या वाटेने. आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला पण दर्शन होईल. आता पंढरपूर सरळ चाललोय बघा. आणि आपल्या चॅनलवर नवा असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आता बघा आलो इथं पंढरपूरमध्ये आणि थांबव म्हटलं, गाडी काय कळणं झालंय. गाडी साईडला घेऊन थांबवली आणि आता बघा इथं थांबून जरा बघितलं आणि सरळ आता बसून आता चाललोय बघा. बघा आता वाट गावली आणि आता आम्ही चाललोय आपल्या देवाकडं दर्शन घेण्यासाठी. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आपलं सबस्क्राईबपेक्षा व्हिडिओ जास्त व्हायला लागले आता. त्यामुळे बघा आता चाललोय आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुमचं पण दर्शन होईल. आणि मी बी आता दर्शन घ्यायचं चाललोय आम्ही. प्रसाद घाल. तर बघा आता गाडीवर सरळ चाललोय बघा आणि चाललोय बघा. आता बघूया पुढे पुढे कसं, गर्दी तर आहे बघा. आणि बघा आम्ही चाललोय आता डायरेक्ट नदीकडं. आधी म्हणलं हातपाय धुवून यावं आणि जरा काय केलेली पापड बिपड असतील तेवढी धुवून जावं म्हणून आधी देवाकडे जायच्या आधी नदीचं चालू आहे आम्ही. आणि बघा जुन्या काळातली सगळी बांधकाम मी केली, एकदम टॉपमध्ये केली बघा. पण कशी डोकी चालली असतील बघा त्यांची. आता चाललोय आम्ही. तर नदीवर चाललोय, नदीत पण एवढी गर्दी नाही आणि ही माझी पहिलीच वेळ आहे बघा. मी पहिल्यांदाच आलोय पंढरपूरला, त्यामुळे बघा जरा वेगळंच दिसायला आले. पायऱ्या बिऱ्या बघा बघा झिजले द्या चालून चालून, म्हणजे एवढी लोक येतील इथं. आणि बघा पुढं गर्दी नावाशी नाही, पण तरी पण बघा चाललंय आता जाऊन पहिल्यांदा जाऊन हातपाय धुवून नदीत खाली आलो आणि आता गड चाललाय आमच्या पुढं. आम्ही आता मागे बघा आता इथं हातपाय धुतो आणि हातपाय धुवून बघा आता चाललोय आम्ही. बघा आता आम्ही हातपाय धुवून आता वर चाललोय बघा. आणि आपण पंढरपूरला आलो, पंढरपूरच्या म्हशी दिसली नाही द्या, असं कवा होणार बघा. तिथं गोठा एकदम आहे आणि 50 म्हशी असते त्या. आपण बघितलं ना, आता चाललोय बघा वर जातो आणि जाऊन दर्शन घेत बघा वर आलोय आता. आणि इकडे तिकडे बघितलं म्हणलं काय आपल्या मिळालं आहे का. आता चाललोय बावर दर्शन काय झालं नाही, दर्शन घ्यायचं म्हणलं काढलं ना. आता बघा आम्ही चाललोय आता जायचं म्हणलं मागे, कारण आपलं काम होतं एक दुसरं, यासाठी आपण आलो बघा. आता निघालोय आम्ही, बसलो गाडीवरून चाललो आपण.
तर बघा आम्हाला कॉलेजमध्ये साहित्य आणण्यासाठी विद्यार्थी बघून जायचे बघा. त्यामुळे आम्ही आता चालू तिकडे निघालो. आमचं तीच काम होतं पण आम्ही दर्शन घेऊन जावं आल्यासारखं. बघा आता आम्ही तिकडेच चाललो आहे आणि ते आता पुढं काय चालू आहे आम्हाला काय माहीत नाही. आम्ही पहिल्यांदा झालो त्यामुळे बघा आता चाललो आहे मॅपवर टाकले. जातो बघतो आधी तिथं अजून आहे का ते आपल्या अजून दुसरीकडे जायचं आहे मग टाकत बघा आलो आणि गावडे बघडी होय होय म्हणते काय बघा बघतो आहे का त्याला म्हणलं लोकेशन तर टाकला बघा तिथं तर काय नव्हतं त्यांनी सांगितलं दुसरी मग आता दुसरीकडे चालू बघा तिथं तर आहे बघायचं. सुरुवात डायरेक्ट आली दुसऱ्या दुकानात आणि इथे विचारून बघायचं ते बी नाही बघा. त्यांनी सांगितले बघा दुसरीकडं. आता तिकडं चाललोय बघा. तिथं अजून सचिन पेपर्समध्ये चाललोय. तिथं अजून हाय बघा लागते आणि मॅपवर लोकेशन बी टाकले आम्ही. आता तिकडंच चाललोय. 2 दुकानात तर मिळालं नाही. आता बघू त्या तर दुकानात मिळते का आता चाललोय बस सरळ. मिळलं तर बरं नसेल तर मग काय अवघड आहे. तरी पण बघा मिळणार काय मिळणार असं होणार कारण एवढं मोठं पंढरपूर तर मिळाय नाही एक वस्तू म्हणजे काय जोक आहे मिळणारच. होय सचिन आलो बघा इथं आणि सचिन पेपरमध्ये आलोय आणि इथं बघा आता मिळेल शक्यतो जरा मोठे दिसते त्याच्यामध्ये बघा आम्हाला मिळाले. आता आम्ही घेतलं इथं आम्हाला जायचं ह्याचं एक वेगळंच असते बसेल डायरेक्ट गाडी आता म्हणलंस गाठा लागते म्हणजे आता चालू आहे जाता जाता म्हणजे तुम्हाला नजारा दावा बघा पंढरपूरमध्ये आपण लाईटीच्या बालाजवळ सुद्धा बघा सगळी विठ्ठल सुटली बघा थराड माघारी बाहेर पडलो शहरातनं म्हटलं पाणी बघा लागते म्हणून बघा आता निसर्गमध्ये आलो काहीतरी नाश्ता करायला मग जायचं शिरवी झाला होता तेव्हा म्हटलं तर लवकर जावं. तर जाता जाता आपलं सीताराम महाराजांचं मंदिर होतं म्हणजे तिथं दर्शन घेऊन अजून जावं आल्यासारखं. आता इथं दर्शन घेतले आणि आता जायचं आता त्याकडे यांना सोडलं ना तेच जाऊन घरी जाऊन गाडी घेऊन आता सरळ चालू आहे बघा घराकडं. घरी जायचं ना आपलं घरी काम बघायला लागते कारण सकाळ जर नुसतं फिरायला चालू आहे. तर बघा आता आवरून आलोय मी मोटर चालू करायला आणि आपले कॉलेजचा ड्रेस काढला आणि आपला रेग्युलर रानातला ड्रेस घालून बघा मी आता आलोय मोटर चालू कराय कारण एक चालू आहे आणि एक बंद झाली असेल. आता माझा अंदाज आहे तरी पण मी बघायला आलोय आणि जाऊन बघतो चालू आहे का बंद झाली आणि उघडून बघतो चालू आहे. हो मोटर चालू झाली आणि शंखामाई खरी होती तेव्हा आता बंद करतो आणि जातो. तर बघा मोटर चालू केली होती पण ती टूफीज फुल होती त्यामुळं चालू झाली पण पाणी ओढत नव्हती त्यामुळे बघा मी बंद करून आलोय आणि आता घराजवळ आलोय. आता इथे किती भिजली बघायचं आणि आपल्याला जायचं आहे ट्रॅक्टर आणायला जायचं आहे कारण घरी जाऊन ट्रॅक्टर घेऊन यायचं आहे आणि मग गावात न्यायचं आहे उसात काढलेलं त्यामुळे आता जातो घरी आणि जाऊन ट्रॅक्टर घेऊन येतो. आपला आणि मोटर तर चालू आहे मग आता जायचं घरला जाऊन ट्रॅक्टर घेऊन यायचं. हे ऊस आहे आपला इथनं खाली सगळा ऊस आहे मग हे ह्यातलं गावात काढले बायका होत्या कामाला
आणि मी कॉलेजवर न्यूज तर गेलेला, आता सुट्टी झाली, त्यामुळे आता जाऊन बघा ट्रॅक्टर घेऊन येतो. ज्वारी किती आहे? ट्रॅक्टर आणायला गेलो होतो, पण फादरचा फोन आला ट्रॅक्टर राहू दे. आणि आता आपल्याला घरी जाऊन बघा योगा बाजरीचं, ज्वारी आणि गहू हे 2-3 ठिकी बघा बांधायची गच्च, आणि संध्याकाळ ट्रॅव्हल्स टाकायची, कारण चुलत्याला तिकडे मुंबईला पाठवायची. त्यामुळे आम्ही आता आलो बघा मोटर चालू करायची. आता मोटर बंद करतो आणि घरी जाऊन पटपट, आता दिवसभर मावळायला आलाय बघा, एवढं म्हणावं असं नाही, त्यामुळं जाऊन पटापट आवरतो. तर मोटर तर बंद केली, पेटी लावतो आणि आता जाऊन घरी जाऊन पटपट आवरतो, कारण आपल्याला लवकर जायचं आहे, त्यामुळे जातो आता आवरतो. घरी आलो आणि सळीपुती काढली, आपली गव्हाचं एक काढलं आणि ज्वारी बाजरी एकात घालायची. त्यामुळं आधी गव्हाचं एक काढलं आणि एकात घेतली आहे बाजरी, त्यात आता ज्वारी मिसळायची. त्यामुळे आधी जर ज्वारी पाहून घेतली ना, किडली बिडली मी वांद होईल. डायरेक्ट बघा आता चाललोय बघा दुधाचा कॅन्ड घेऊन, कारण भाव घेऊन गेलो होतो तिकडे, त्याला भरून घेतलं होतं आणि आता चाललोय बघा मी दुधाला. आणि आता जाऊन ट्रॅव्हल्सला टाकलं मी, आपलं आजचं काम झालं. आणि व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. पंढरपूर फिरून आपण मस्त देवदर्शन झालंय. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आता आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.